श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी मोती शंकाचा हा उपाय जरूर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मार्गशीर्ष महिन्याला अगहन महिना असेही म्हणतात. या महिन्यातील गुरुवारी भगवान श्री महाविष्णू आणि त्यांचे रूप भगवान श्री कृष्ण यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. पुराणात विष्णूची उपासना करण्यासाठी या महिन्याचे वर्णन सर्वोत्तम महिन्यापैकी एक आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार किंवा सर्व गुरुवारी श्री हरी आणि श्री लक्ष्मीच्या पूजेलाही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. धार्मिक शास्त्रानुसार अगहन महिन्यात लक्ष्मी देवीची स्थापना आणि पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की मार्गशीर्ष महिनाभर तुळशी आणि लक्ष्मीची पूजा केल्याने किंवा या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी एकत्र करून अन्नदान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात स्थिरता कायम राहते. यामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. महाविष्णू आणि लक्ष्मीची गुरुवार पूजा विधी. गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठून दैनंदिन कार्यापासून निवृत्त होऊन स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे. एका चौरंगावर नवीन कापड पसरवून भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. या दिवशी श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांची विधीपूर्वक पूजा करावी. भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप प्रिय आहे, म्हणून पूजेवेळी त्यांना पिवळ्या रंगाचे फूल अर्पित करावे. पूजा करताना धूप दीप लावावे. श्री विष्णू कथा वाचन करावे. पूजन केल्यानंतर विष्णूजी आणि लक्ष्मीजी यांची आरती करावी. पूजन केल्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई आणि पिवळ्या रंगाचे फळ देवाला अर्पित करावे. श्री विष्णू निवास केळीच्या झाडात सांगितले गेले आहे. अशात गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी आणि जल अर्पित करावे. भगवान श्री हरी विष्णूंच्या नावाने जप करावे. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पाठ करावे. देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर दिवे लावावेत. त्यानंतर देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंबा, आवळा आणि भाताच्या झुम्यांनी सजवा आणि कलश स्थापित करा आणि देवी लक्ष्मीची पूजा करा आणि विशेष पदार्थ अर्पण करा. मान्यतेनुसार अगहन महिन्यातील गुरुवारच्या पूजेमध्ये प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्यास शुभ आशीर्वाद प्राप्त होतो. संध्याकाळी देवी लक्ष्मीचीही पूजा करावी आणि या निमित्ताने आजूबाजूच्या महिला, सुना आणि मुलींना प्रसाद खाण्यासाठी खास आमंत्रित करावे. गुरुवारी पूजेनंतर संध्याकाळी प्रसादाचे जेवण केले जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये धनप्राप्तीसाठी करा मोती शंकाचे हे उपाय. असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात शंख देवी लक्ष्मीचा मोठा भाऊ म्हणून प्रकट झाला. अशा वेळी या महिन्यात शंखाशी संबंधित काही उपाय केले ते खूप फायदेशीर ठरू शकतात. मार्गशीर्ष महिन्यात मोतीशंख घरी आणावा. जर तुम्ही ते गुरुवारी किंवा शुक्रवारी आणले तर ते अधिक चांगले आहे, कारण गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. मोतीशंख घरी आणा आणि गंगाजल किंवा दुधात भिजवा. त्यानंतर संध्याकाळी संध्या आरती करून लक्ष्मीची आणि भगवान विष्णूचे ध्यान करताना मोतीशंख अक्षता भरून घराच्या मंदिरात स्थापित केलेल्या लाल कपड्यावर स्थापित करा. जर तुमच्याकडे अक्षता म्हणजे संपूर्ण तांदूळ नसेल तर त्याऐवजी तुम्ही हळदीच्या गुंट्याभोवती कलव गुंडाळून मोत्याच्या शंखामध्ये ठेवा आणि नंतर तो शंख मंदिरात ठेवा.
यामुळे घराची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारेल. कर्ज, अतिरिक्त खर्च, अडकलेले किंवा हरवलेले पैसे, आर्थिक संकट, गरिबी इत्यादींपासून तुमची सुटका होऊ लागेल आणि हळूहळू तुम्हाला असे वाटेल की तुमची संपत्ती वाढत आहे आणि तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय मोठा शंख संबंधित आणखी एक उपाय आहे जो तुम्ही करू शकता. मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी मोती शंख लाल कपड्यात गुंडाळून मंदिरात दान करा. असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी राहील आणि सकारात्मकता वाढेल. जर तुमच्या घराजवळ पवित्र नदी वाहत असेल तर तुम्ही लाल कपड्यात मोत्याचा शंख गुंडाळून तुमची इच्छा पूर्ण करताना आणि भगवान विष्णूच्या बीज मंत्राचा जप करताना पाण्यात तरंगू शकता. हा उपाय केल्याने त्रास दूर होतात. लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये शंख फुंकणे शुभ असते. असे मानले जाते की जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी देवी प्रकट झाली तेव्हा तिच्यासोबत शंखही प्रकट झाला. धार्मिक ग्रंथामध्ये माता लक्ष्मीला सागराची कन्या आणि शंखला तिचा भाऊ मानले गेले आहे. यामुळे लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख फुंकणे आवश्यक आहे आणि शुभ मानले जाते. जर तुम्हाला ही माहिती आवडलीच तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.